केंद्र सरकारने ऊसाच्या एफ-आर-पीमध्ये केलेली वाढ ही तोकडी असून शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक तसेच वाढलेले रासायनिक खतांचे दर पाहता यामध्ये अजूनही वाढ होणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने नुकतेच ऊसाच्या एफ-आर-पीमध्ये प्रतिटन 225 रुपयांची वाढ केली आहे. याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की ऊसाचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे एफ-आर-पीमध्ये तातडीने वाढ करा, अशी मागणी मी सन 2021 मध्ये कृषी मूल्य आयोग व केंद्र सरकार यांच्याकडे केली होती. वास्तविक ही वाढ पुढील हंगामासाठी असणार आहे. या हंगामात शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. तोडणी वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत साखर 60 रुपये किलो असताना सरकारने निर्यात बंदी लावलेली आहे. त्यामुळे देशातील साखरेचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने तातडीने निर्यात बंदी उठवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना जादा दर मिळेल. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात कृषी मूल्य आयोग ऊसाची एफ-आर-पी जाहीर करते. मात्र यंदा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एफ-आर-पी फेब्रुवारीतच जाहीर केली गेली. केंद्र सरकारने तातडीने निर्यात बंदी उठवावी, तसेच एफ-आर-पीमध्ये अजूनही वाढ होणे गरजेचे आहे. तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात 4 पैसे पडतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.